सर्वांना नमस्कार. उद्या श्री संत चोखामेळा यांची जयंती. त्यानिमित्ताने मी त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं आहे. त्याचे लेखक आहेत डॉक्टर ना देशपांडे. श्री संत चोखामेळा. जन्म. चोखोबांचा जन्म झाला त्या काळी कोरेगावात एक पाटील राहत होता. तो विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. कोणतीही वस्तू घेतली की विठ्ठलाला दाखविल्याशिवाय तो वापरत नसे. खाण्याची वस्तू असेल तर त्याला दाखविल्याशिवाय खात नसे. एके वर्षी त्याच्या आंब्याला खूप पाड आला. पहिल्यांदा जे आंबे उतरविले त्यातून उत्तम 1,400 आंबे त्याने निवडले व विठ्ठलाला अर्पण करण्याकरिता सुदामराव या येसकरबरोबर चिठ्ठी देऊन पंढरपूरला पाठविले. येसकराच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई. हे विठ्ठल भक्त दाम्पत्य वारकरी पंथाची जी जीवनरीत तिच्याप्रमाणे ते आपला काळ घालवीत. त्यांना मूलबाळ नव्हते. येसकर सुदाम व त्याची पत्नी ते 1,400 आंबे घेऊन बडव्यांसाठी दिलेल्या चिठ्ठीसह पंढरपूरकडे निघाले. चालताना पावलागणिक त्यांचे विठ्ठल चिंतन सुरूच होते. थंडी, ऊन, थकवा, भूक यांची पर्वा न करता हे जोडपे चालले होते. पंढरपूर अवघे 2 कोसावर असताना विठ्ठल एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्यांच्यापुढे उभे राहिले. हातपाय कापत होते. भूक लागली होती. ते काहीतरी खायला मागू लागले. येसकर म्हणाला, बाबा, तुला देण्यासाठी मजजवळ काही नाही. पुन्हा, आम्ही महार व तू ब्राह्मण. माझ्या डोक्यावरल्या पाटीत आंबे आहेत, पण ते माझे नाहीत. ते मी देऊ शकत नाही. येसकर पुढे चालला. मागून सावित्रीबाई येत होती. तिला त्या वृद्ध ब्राह्मणाचा कळवळा आला. एक चांगला आंबा निवडून तिने त्याच्या हातावर ठेवला. ब्राह्मण संतुष्ट झाला. त्याने आंबा चोखून पाहिला, पण आंबट. सावित्रीबाईला परत केला. आंबा आंबट निघाला म्हणून तिला वाईट वाटले. तो उष्टा आंबा पाटीत न ठेवता तिने आपल्या ओटीत ठेवला. मंदिरात पोहोचल्यावर बडव्यांपुढे आंबे ठेवले. मोजून पाहिले. 1 कमी का? सावित्रीबाईंनी काय घडले ते सांगितले आणि ती आपल्या ओटीतील आंबा दाखवायला गेली तर तिला ओटीत आंब्याच्या ऐवजी सुंदर बालक सापडले. देवाने आंबा चोखला आणि प्रसादाचे मूल झाले असे समजून त्या मुलाचे नाव चोखामेळा ठेवण्यात आले. कदाचित असेही झाले असावे की तो प्रसादाचा आंबा घेऊन ते जोडपे आपल्या गावी परत गेले. तेथे तो उष्टा आंबा खाल्ला. त्या प्रसाद ग्रहणाने चोखोबांचा जन्म झाला. चोखामेळ्याच्या जन्माबद्दल विश्वसनीय माहिती जवळजवळ उपलब्ध नाहीच. लोकदृष्टीने ते जयदेवाचा अवतार, ते अयोनिज अशा अलौकिक रीतीने जन्म झाल्याची उदाहरणे आहेत. सीतेचा जन्म भूमातेपासून झाला. दक्षिणेकडील अलवार संतात अंडाळ ही स्त्री भक्त म्हणून विशेष ख्यात एका अपत्यहीन विष्णुभक्ताला ही त्याच्याच घरासमोर बागेमधील तुळशीच्या झाडाखाली अर्भकावस्थेत सापडली. नामदेवांच्या जन्माचीही अशीच अलौकिक कथा आहे. ते नदीच्या प्रवाहात सापडलेल्या शिंपल्यातून प्रकट झाले. असो, पंढरपूर येथे कृष्णा महार व भीमा नावाची त्याची बायको हे जोडपे राहत होते. दोघेही निस्सीम विठ्ठल भक्त. ईश्वरी कृपेने त्यांना 2 मुले झाली, बंका आणि सोयरा. योग्य वेळी नामदेवरायांनी विठ्ठलाच्या सांगण्यावरून चोखोबाचे लग्न सोयराबरोबर आणि बंकाचे लग्न चोखोबाची बहीण निर्मळा हिच्याबरोबर लावून दिले. चोखोबा बहुश्रुत झाले. चोखोबा महार जातीत जन्मलेले. त्यांना कुठले आले शिक्षण आणि विद्यासंपादन? लिहिणे नाही, वाचणे नाही, व्यावहारिक शिक्षणाचे कोणतेच संस्कार नाहीत. अखंड दुर्दशा. राहावयाला धड घर नाही, पोटभर खावयास जाडेभर दे अन्नसुद्धा नाही. अनेक दिवस अंगाला पाण्याचा स्पर्श नाही. अंगावर लक्तरे, दारिद्र्य आणि अवहेलना याशिवाय त्यांच्या आयुष्यात काय होते? त्यावेळच्या समाजरचनेत महारांच्या वाट्याला जी कामे नेमलेली होती तीच चोखोबांना करावी लागायची. मेलेली ढोरे ओढणे, गावातील घाण काढून स्वच्छता ठेवणे, लाकडे फोडणे, पहारा करून गावाचे रक्षण करणे ही त्यांची काही कामे. याशिवाय सरकारचे टपाल पोहोचवणे, सरकारी खजिन्याची ने-आण करणे हीही जबाबदारीची कामे त्यांना करावी लागत. पाटलाच्या हाताखाली शिपाई वा जासूद म्हणून महाराचीच निवड केली जात असे. यापैकी चोखोबांच्या वाट्याला जी कामे आली असतील ती ते निमूटपणे करीत असत. मेलेली ढोरे ओढण्याच्या कामी देव त्यांना सहाय्य करीत असे अनेक संतांनी आपल्या अभंगातून वर्णन केले आहे.
ही कष्टाची कामे करूनही ते संसारात अलिप्त होते आणि त्यांचे मन अखंड विठ्ठलाच्या उपासनेत रमलेले असे. त्यांची पत्नी सुस्वभावी, पतिव्रता व पतीप्रमाणे हरिभक्त होती. हे घराणे मूळचे मंगळवेढ्याचे, पण पुढे हे कुटुंब पंढरपुरास आले व तेथे स्थायिक झाले. त्यामुळे चोखोबांचे बरेचसे आयुष्य पंढरपुरातच गेले. महार असल्यामुळे त्यांना देवळात जाता येत नसे. त्यांना लांबून का होईना कथा कीर्तने ऐकावयास मिळत. त्यांच्याकडून अशी श्रवणभक्ती नित्य घडे. या श्रवणभक्तीनेच त्यांना बहुश्रुत बनविले. चोखामेळा, सोयराबाई, तिचा भाऊ बंका, चोखोबाची बहीण निर्मळा आणि चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हे 5ही जण विठ्ठल भक्त होते. या सर्वांनी आपली भक्ती यथाशक्ती अभंग रचनेतून प्रगट केली आहे. चोखोबांनी एक आत्मनिवेदनात्मक अभंग लिहिलेला आहे. शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा, यती हीन मी महार पूर्वी निळाचा अवतार. कृष्ण निंदा घडली होती म्हणून जन्मप्राप्ती, चोखोबा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ. या जन्मी आपला महार जातीत जन्म झाला याला कारण गेल्या जन्मी आपण कृष्णनिंदा केली. आपल्या या नीच जन्माला आपणच जबाबदार. केलेल्या कर्माची फळे भोगावीच लागतात. देवही यातून सुटले नाहीत. मग मनुष्याचा काय पाड. चोखोबा महार असले तरी त्यांची राहणी फार स्वच्छ होती. यदृच्छेने वाट्यास आलेले जातीकर्म आटोपल्यावर मध्यान्हकाळी स्नान करून ते स्वच्छ वस्त्रे नेसत व गंध लावून विठ्ठलाचे ध्यान करीत. ते मांसभक्षण करीत नसत. ज्ञानदेव, नामदेवादी उच्चवर्णीय संतांच्या पंक्तीत चोखामेळा यास मोकळे द्वार असे आणि तेही त्यांच्या घरी येऊन खुशाल जेवीत. चोखोबांचे दुःख. परमार्थात सद्गुरूचे महत्त्व अपरंपार आहे. म्हणूनच तर तुकोबारायांचा आदेश आहे. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय त्याचे आधी. चोखोबा दरिद्री होते, पण गुरुकृपेची बहुमोल दौलत त्यांना सापडली होती. नामदेव हे त्यांचे मोक्षगुरू. त्यांनी आपल्या गुरुबद्दल म्हटले आहे, धन्य धन्य नामदेवा केला उपकार जीवा, माझा निरसला भेवो दाखविला पंढरी रावो. मंत्र सांगितला सोपा निवारिले भवतापा, माझी कृपेची माऊली चोखा म्हणे पान्हा घाली. चोखोबांनी अभंगरचना केली आहे. त्यांचे सुमारे 350 अभंग आहेत. त्यांनी विवेकदीप नावाचा एक ग्रंथही लिहिला होता असे म्हणतात, पण तो ग्रंथ अजून सापडलेला नाही. चोखोबांना लिहिता वाचता येत नसे. त्यांच्या अभंगांवर अनंत भट नावाचा ब्राह्मण प्रसन्न होता. आपल्या मोत्यासारख्या सुंदर अक्षरात तो चोखोबांचे अभंग लिहून काढीत असे. चोखोबांचे काही अभंग पहा. हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती. माझा लागताची कर, सिंतोडा घेता ती करार, माझ्या गोविंदा गोपाळा, करुणा भाकी चोखा मेळा. का हो केशी राजा दुजे पै धरिता, हे तो आश्चर्यता वाटे मज. एकासी आसन एकासी वसन, एक तेची नग्न फिरताती. एकासी कदान्न एकासी मिष्टान्न, एकासी मिळे कोरान्न मागताची. एकासी वैभव राज्याची पदवी, एक गावोगावी भीक मागे. हाची न्याय तुमचे दिसतो का घरी, चोखा म्हणे हरी कर्म माझे. पहिल्या अभंगात सामाजिक दुःख आहे, दुसऱ्यात आर्थिक दुःख आहे. या दुःखाच्या अन्यायाच्या निवारण्यासाठी चोखोबांनी काही प्रयत्न केलेला नाही. त्यांचे उत्तर एकच, हा कर्मभोग, कर्म माझे. त्यांचा आधार एकच, विठ्ठल व त्यांचे नाम. त्यांच्यावर त्यांची अविचल भक्क श्रद्धा. चोखोबांना मुलगा झाला. चोखोबांना बराच काळपर्यंत मूलबाळ नव्हते. सोयराबाई नेहमी खिन्न आणि उदास. देवाला आपल्या भक्ताचे दुःख पाहवले नाही. एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन ते चोखोबांच्या घरी गेले. मला भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. सोयराबाई म्हणाली, आम्ही महार, तुम्ही ब्राह्मण, तुम्हाला आम्ही कसे द्यावे. भुकेने व्याकुळ झालेला ब्राह्मण ऐकेना. शेवटी नाईलाज म्हणून तिने ब्राह्मणास वाटीत थोडा दहीभात दिला. त्याने खाल्ला व तृप्त झाला. खाताना थोडा दहीभात शिल्लक ठेवला. सोयराबाईला सांगितले, उरलेला भात खा, तुला मुलगा होईल. तिने भात खाल्ला. थोड्याच दिवसात ती गर्भवती झाली.
घरात करायला दुसरे कोणी नव्हते, सामग्रीही नव्हती. चोखोबांना सांगितले. आपल्या बहिणीला आणायला ते तिच्या गावी गेले, पण सोयराबाईच्या प्रसूती वेदना लवकरच सुरू झाल्या. तिने देवाचा धावा केला. देवाला संकट पडले. देव निर्मळेचे रूप घेऊन तिच्या मदतीला धावला. तिचे बाळंतपण देवाने केले. मुलाचे बारसे केले. कर्ममेळा हे नाव ठेवले. देव सुमारे 1 महिना तिच्या घरी राहिले, मग निघून गेले. चोखोबांचा विटाळ. स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक चोखोबांना हीन जातीचा म्हणून हिणवीत असत. त्यांची जात अशुद्ध मानली गेली असेल, पण ते स्वतः शुद्ध होते. बंका महाराने चोखोबांबद्दल म्हटले आहे, चोखोटा चोखट निर्मळ, तया अंगी नाही मळ. चोखोबा म्हणत, मी अशुद्ध जातीचा असलो तरी माझा भक्तिभाव अशुद्ध नाही. अरे, ऊस वाकडा असला म्हणून रस वाकडा असतो काय? नदी वाकडी असली म्हणून पाणी वाकडे असते काय? ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललीसी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखोबा महार त्यांचा देवाला विटाळ होईल म्हणून त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. कसला आला विटाळ? विटाळ ही किती निरर्थक गोष्ट आहे हे चोखोबांनी उत्तम रीतीने पटवून दिले आहे. विटाळाशिवाय आहे तरी कोण? आदी अंती जेथे विठाळच भरलेला आहे, तेथे सोवळा कोण आणि वोवळा कोण? पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे. तेथे सावळा वोवळा तो कोण? विटाळाचे कारण देह मूळ. आदी अंती विटाळ संचला, सोवळा तो झाला कोण न कळे. चोखा म्हणे मज नवल वाटते, विटाळा परते आहे कोण. विटाळाविरुद्धचा हा युक्तिवाद अचूक होता, पण तेवढ्याने समाजातला विटाळ गेला नाही. चोखोबांवर चोरीचा आरोप. चोखोबा ब्रह्मज्ञान सांगायचे, पण त्यावर कुटाळ ब्राह्मण चिडायचे. देव तुझा आहे ना, मग तो तुला देवळात नेऊन आपले दर्शन का देत नाही? तू आम्हाला पांडित्य शिकवितोस काय? याला आपण हद्दपार केले होते. तो हुकूम मोडून हा महाद्वाराजवळ आला आहे. ठोका याला. सर्वांनी त्याला चांगलाच मार दिला. चोखोबांच्या सर्व शरीराला वेदना होत होत्या. अशा अवस्थेत असताना खांद्यावर कांबळे टाकलेली, पंचा नेसलेली, व हातात काठी असे रूप घेऊन विठ्ठलच त्यांच्याजवळ आला. आस्थेने चौकशी केली. चोखोबांच्या अंगावरून हात फिरविला. त्या स्पर्शाने त्यांच्या सर्व वेदना नाहीशा झाल्या. देव त्याला त्या अंधाऱ्या रात्री चोखोबाला माहीत नसलेल्या मार्गाने देवळात घेऊन गेले. अंतर पुष्कळ असूनही ते थोड्याच वेळात तेथे गेले. दारे बंद होती तरी ते गाभाऱ्यात जाऊन पोहोचले. तेथे आपल्याला आणणारी व्यक्ती चोखोबांना दिसेना. त्यांनी विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवले. देवाने त्यांना उचलून पोटाशी घेतले. देवाच्या भेटीमुळे झालेल्या अभूतपूर्व आनंदामुळे ते उन्मनी अवस्थेत गेले. देवाने आपल्या गळ्यातील तुळशीहार चोखोबांच्या गळ्यात घातला. चोखोबा देहभानावर नव्हते. जिकडे वाट फुटेल तिकडे चालत होते. सकाळ होताच बडवे, ब्राह्मण, पुजारी व इतर भक्त देवळात गोळा झाले. पाहतात तो देवाच्या गळ्यात रत्नहार नाही. हा हार बहुधा चोखामेळ्याने चोरला असावा. कालच लोकांनी त्याला हद्दपारीचा हुकूम मोडल्याबद्दल बडविले होते. इकडे चोखोबा चंद्रभागेच्या काठी झाडाखाली उन्मनावस्थेत पडले होते. त्या कुटाळांनी त्यांना शोधले. अरे चोरा, देवाचा रत्नहार चोरून येथे लपलास काय? चोखोबा दिग्मूढ झाले. भानावर आले व पाहतात तो आपल्या गळ्यात तुळशीहाराबरोबर देवाचा रत्नहारही आहे. विनाकारण चोरीचा आळा आला म्हणून त्यांना भीती वाटली. खरोखर मी देवाचा हार चोरला नाही. त्यांना कोतवालीत नेण्यात आले. ज्या वाळवंटात चोखोबा नामगजरात नाचत होते तेथेच त्यांना शिक्षा देण्यात आली. बैल आणले. त्यांच्या पायांच्या मागे फळी अडकवली. चोखोबांना त्या फळीला बांधण्यासाठी नेण्यात आले. चोखोबा अगदी शांत होते. ते त्या मस्त बैलापर्यंत पोहोचले. पांडुरंगाला हात जोडले. त्या मस्त बैलांच्या अंगास कुरवाळले. चोखोबांचे हात मजबूत दोरीने बांधले होते. निर्दयी ब्राह्मण बैलांच्या पाठीवर जोरजोराने हाणू लागले. त्या आसुडांचा भयंकर मार खाऊनही बैल निश्चल होते. मारून मारून ब्राह्मणांचे हात दुखले. बैलाच्या समोर तेजस्वी निळा प्रकाश फाकून तेजोवलय निर्माण झाले.
विश्वचालक परमात्माच बैलांच्या शिवळक धरून उभा होता. लोकांना चमत्कार वाटला. पुजारी भ्याला. ब्राह्मणास पश्चाताप झाला. ताबडतोब चोखोबांना सोडण्यात आले. घोड्याला खरारा. पुष्कळ महार लोक गावात कामास लागले होते. चोखोबांच्या देखरेखीखाली काम चालले होते. हाताखालील सर्व मजूर त्यांना फार मान देत असत. द्वादशीच्या दिवशी अर्धा दिवस सुट्टी होती. सुट्टी असल्यामुळे लोक गावात फेरफटका मारण्यासाठी गेले. तेवढ्यात मुख्य अंमलदाराचा जासूद धावत आला. चोखोबांना म्हणाला, आमच्या अंमलदारास घोड्याचा खरारा करण्यास एक माणूस ताबडतोब पाहिजे. सर्व माणसे सुट्टीवर गेली आहेत. थोड्या वेळात कोणी आला तर त्याला लगेच पाठवितो. अंमलदाराला जासूदाने चोखोबांचा निरोप सांगितला. कोणीच नसेल तर तुम्हीच चला, घोड्याला खरारा करा. अंमलदार फार चिडले आहेत. चोखोबा म्हणाले, तू जा, घोड्यास खरारा होईल. जासूद गेला. चोखोबा जागचे हल्लेच नाहीत. अंमलदार पाहत राहिला. घोड्याला खरारा होत होता, पण खरारा करणारा हात मात्र दिसत नव्हता. तो चोखोबांवर संतापला होता, पण त्याला पश्चाताप झाला. त्याने चोखोबांचे पाय धरले व क्षमा मागितली. देवाने ब्राह्मणास फजित केले. चोखोबांनी चोरून देवळात शिरून देवाचे दर्शन घेतले, त्यामुळे देव बाटला. जो तो चोखोबांना दोष देऊ लागला. देवाची पूजा अर्चा बंद झाली. देव बाटला म्हणून कर्मठ ब्राह्मण हाकाटी करीत होते. अशा वेळी मद्रासकडून एक धनाढ्य व्यापारी विठ्ठल दर्शनासाठी आला. बरोबर बरीच माणसे, लवाजमा, सुमारे 100 बैलगाड्यात सामानसुमान व पूजा साहित्य भरले होते. तो व्यापारी महापूजा करण्यासाठी आला होता. त्याला सांगण्यात आले, देव बाटला आहे, पूजा शक्य नाही. सगळी कामे पैशाने होतात. पैशासाठी नियमही मोडले जातात. वाटेल तितके ब्राह्मण बोलावून आपण 7 दिवस समाराधना करू. कितीही खर्च लागो, मी करीन. 7 दिवस ब्राह्मण भोजन घालू. व्यापारी म्हणाला. ब्राह्मण बदलले. समाराधनेस तयार झाले. शेवटच्या दिवशी ब्राह्मणांच्या पंक्ती बसल्या. त्या व्यापाऱ्याने अंगावरील नेसत्या वस्त्रांशिवाय सर्व कपडे उतरवून ठेवले. तो पंक्तीमधून फिरून सगळ्यांना आग्रह करीत होता. लोक त्याच्याकडे टकमक पाहत होते. तो आधीचाच काळा, अधिक काळा दिसू लागला. महार लोक घालतात तसली झुलपी त्याच्या कानात दिसत होती व गळ्यात काळा दोरा होता. जानवे कुठेच दिसत नव्हते. लोक आपसात कुजबुजू लागले. शेवटी ब्राह्मणांचा जो मुख्य होता त्याने त्या व्यापाऱ्याला त्याच्याकडे रागाने पाहत विचारले, अरे, तू जातीचा कोण आहेस, ब्राह्मण की महार? व्यापारी म्हणाला, आपण कोण आहात, ब्राह्मण की महार? आपली जानवी कुठे आहेत? सर्व ब्राह्मण आपापल्या जानव्यांकडे पाहू लागले. त्यांना आश्चर्य वाटले. कोणाच्याच गळ्यात जानवे नव्हते. ते सगळे कावरे-बावरे झाले. शेवटी एक वृद्ध ब्राह्मण म्हणाला, अरे, हा कोणीतरी महापुरुष असला पाहिजे, तरी त्याला शरण जाणे चांगले. मग सर्वांनी त्या व्यापाऱ्याची क्षमा मागितली व आपली जानवी मागितली. तो व्यापारी हसत हसत म्हणाला, तुमची सर्व जानवी चोखोबांच्या घरी आहेत, ती घेऊन या. सर्व ब्राह्मण चोखोबांच्या झोपडीजवळ गेले. चोखोबांच्या तुळशी वृंदावनावर कितीतरी जानवी पडली होती. सर्वांनी आपापले जानवे ओळखून आपल्या गळ्यात घातले व परत देवळात परतले. परत येऊन पाहतात तो व्यापारी नव्हता. तो व्यापारी कुठला? तो सावळा पांडुरंग होता. देवाने ब्राह्मणांना धडा शिकविला. बडवे चोखोबांना शरण गेले. एक कोणी तात्या कुलकर्णी, त्याचे घोडे मेले. ते ओढून नेण्यासाठी त्यांनी चोखोबांना बोलावले. चोखोबा आले आणि ते मेलेले घोडे ओढून लागले. सगळी ताकद लावली तरी काही केल्या ते घोडे ओढले जाईना. तात्या संतापला. तो चोखोबांना शिवीगाळ करू लागला. चोखोबा काय करणार? ते दीन वदनाने देवाला आळवू लागले. देव चोखोबांसारख्या निष्ठावंत भक्ताची हाक कशी बरी ऐकणार नाही? देव आले, पण चोखोबांशिवाय इतर कोणालाही ते दिसले नाहीत. त्यांनी आपल्या पितांबराचे सोगे खोचले आणि ते घोडे ओढण्यास चोखोबास मदत करू लागले. अखेरीस दोघांनी मिळून ते घोडे गावाबाहेर नेऊन टाकले. त्यावेळच्या पद्धतीला अनुसरून तात्यांनी 2 पायल्या दाणे चोखोबांना दिले. ते दाणे किड्यांनी खाऊन फोलकट झाले होते. चोखोबांनी ते बायकोपुढे ठेवले. ती म्हणाली, ठीक झाले, तात्याचे कोट कल्याण हो. मी आता त्याच्या लाह्या भाजून ठेवीन. तुम्हाला वेठी बिगारीला जायच्या वेळी घोटभर पाणी प्यावयास उपयोगी पडतील. चोखोबा म्हणाले, देवाने माझ्याबरोबर श्रम केले तेव्हा कामाच्या मोबदल्याचा अर्धा हिस्सा देवाला दिलाच पाहिजे. 1 पायलीभर दाणे पंढरीला नेऊन दिले पाहिजेत. बायकोने पायलीभर दाणे एका गाठोडीत बांधून वेगळे ठेवून दिले
चोखोबा ते गाठोडे घेऊन अगदी सकाळी पंढरीला निघाले. देवळाच्या महाद्वारात आज जेथे त्यांची समाधी आहे तेथे बसून ते आत जाणाऱ्यांना विनवू लागले, बाबांनो, मी आलो आहे, याची विठ्ठलाला वर्दी द्या. पण त्यांच्या विनंतीकडे कुणीच लक्ष दिले नाही. संध्याकाळ आली आणि गेली. देवांची शेजारती पण झाली. चोखोबा तेथेच बसले आहेत असे पाहून विठ्ठल धावतच आले. चोखोबांच्या गळ्यात मिठी मारली. विठ्ठलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. विठ्ठलाने विचारले, चोखोबा, तुम्ही येथे पंढरपुरास कोणत्या कामासाठी आलात? चोखोबा म्हणाले, देवा, तुम्ही मला मेलेले घोडे ओढण्यास मदत केली ना, त्याच्या मोबदल्यात अर्धा हिस्सा हे पायलीभर दाणे. हे घ्या. चोखोबांनी ते दाणे देवाच्या पदरात टाकले. देवाने ते बांधून ठेवले. चोखोबा देवळात येऊन गेले हे लोकांना पटावे म्हणून त्या गाठोड्यात एक मेलेल्या म्हशीचे आड बांधून ठेवण्यात आले. सकाळी काकडा पाहायला पुष्कळ लोक जमले होते. कुलुपे काढली तो दिसले की चोखोबा महार एका बाजूला देवाच्या पायाजवळ बसला आहे. ते पाहून सगळे बडवे संतापाने लाल झाले. चोखोबांना ओढून म्हणाले, तू कोण आहेस? मी मंगळवेढ्याचा राहणारा असून महार आहे. संतापलेल्या ब्राह्मणांना ते म्हणाले, आपण माझ्यावर रागावू नका. मी स्वतः इकडे आलो नाही. देवाने मला इकडे आणले. बडवे रागाने म्हणाले, अरे गाढवा, देवाचा दगडाचा देव तुला इकडे कसा आणील? आम्ही त्याची रोज नेमाने पूजा करतो, त्याला स्नान घालतो, फुलांच्या हाराने त्याला सजवितो, त्याला नैवेद्य दाखवितो, पण तो तर आमच्याशी कधी बोलत नाही. बडव्यांचे बोलणे ऐकून चोखोबांना हसू आले. ते म्हणाले, आपण श्रेष्ठ ब्राह्मण आहात. आपणास हा मोह कसा पडला? देव दगडाचा आहे असे तुम्ही कसे समजता? नामदेवांच्या जनीबरोबर जो दळतो तो देव दगडाचा असेल का हो? बडव्यांना चोखोबांचे बोलणे आवडले नाही. चोख्या, तू मूर्ख आहेस, आम्हाला शहाणपण सांगू नकोस. त्यांनी चोखोबांना लाथाबुक्क्या मारून देवळाच्या बाहेर काढले. मग ब्राह्मण देवास अभिषेक करू लागले. तेवढ्यात त्यांना देवाच्या हातात एक गाठोडे दिसले. ते उघडून पाहिले तर त्यात एक हाड. ते देवाने आपल्या हातात घट्ट धरलेले. ते देवाने इतके घट्ट धरून ठेवलेले होते की बडव्यांनी आपली सगळी ताकद लावली तरी ते काही केल्या देवाच्या हातून निघेना. करवत आणली, कापून पाहिले, कापले जाईना, कशानेही ते तुटेना. हाड मोठे होते, ते काढल्याशिवाय पूजा करता येईना. दर्शनास येणाऱ्या लोकांनी जर ते पाहिले तर दर्शनाला कोणी येणार नाही. त्यामुळे आपले उत्पन्न आपल्याला मिळणार नाही. म्हणून बडवे चांगलेच घाबरले. सगळी देवस्थाने म्हणजे ब्राह्मणांची, बडव्यांची उत्पन्न साधने. देऊळ बंद केले. अनेक अनुष्ठाने केली पण काही उपयोग झाला नाही. एक विचार आला की ही देवाची मूर्ती काढून टाकून यासारखीच दुसरी मूर्ती बसवावी. गोष्ट या थराला आल्यावर देवाने बडव्यांना दृष्टांत दिला. ज्याला तुम्ही लाथाबुक्क्या मारल्या त्यालाच शरण गेल्याशिवाय हे हाड निघणार नाही. मूर्तीही त्याला शरण गेल्याशिवाय हलविता येणार नाही. याचा विचार करा आणि मग काय करायचे ते ठरवा. दुसरे दिवशी सर्व बडवे मंडळींनी विचारविनिमय केला. चोखोबांना मंगळवेढ्याहून आणले. चोखोबांनी देवाच्या मुखाकडे पाहून हाडाला हात लावताच हाड खाली पडले. याचा अर्थ असा नाही होत की ब्राह्मणांनी चोखामेळासारख्या हीन समजल्या गेल्या जातीचा जो दुष्टछळ चालविला होता तो देवाला मंजूर नव्हता. चोखोबांच्या कार्याचे सामाजिक महत्त्व फार आहे. त्यात क्रांतिकारकत्व आहे. त्यावेळी मुसलमानांचे आक्रमण होते. ते राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक अशा सर्व क्षेत्रात सुरू होते. हिंदू समाजाच्या खालच्या समजल्या गेलेल्या स्तरातील लोक धर्मांतर करून मुसलमान होत होते. या स्तरावर हे आक्रमण चोखोबांनी नामभक्तीच्या आधाराने रोखले. या नामभक्तीत खालच्या समजल्या गेलेल्या सर्वच जातींचे लोक सामील झाले. हिंदू समाजातील तथाकथित नीचवर्णीय संतांनी नामभक्तीच्या आधारावर उभी केलेली ही अहिंसात्मक संघटना. या संघटनेत उच्च नीच असा भेद नव्हता. उच्च, मध्यम, नीच असे सर्व सामाजिक स्तरांवरचे भक्त यात सहभागी झाले होते. सर्व जातींच्या संतांनी ही नामभक्तीची संघटना उभारली नसती तर सगळा देश इस्लाममय झाला असता. हे भीषण संकट संतांच्या नामभक्तीमुळे टळले. धन्यवाद.